आहे शंकराचं मंदिर छोटंसं. हे बघा, मेन तर सर्वात यांची भीती असते. सध्या ते बसले आहेत पण शांत आहेत. नशीब आमचं जरा चांगलं आहे. हनुमानाचं मंदिर आहे. उलटा नाही, सरळ सरळ उलटा. बांबू टकी माझी काढ ना. पोरगी आहे तो. आता केस नाही दिसत. हे हातवरती करा. तो बघ हात वरती करायला आला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण एका ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणार आहोत. तो म्हणजे आपला हरिहर किल्ला. हा ट्रॅक आहे ना, आपण कसारा स्टेशनपासून सुरुवात करणार आहोत. मी आता निघणार आहे माझ्या मित्रासोबत इथून बाईक घेऊन. बाकीचे मित्र आपल्याला भेटणार आहेत ते म्हणजे कसारा स्टेशनला आपण सर्व एकत्र भेटल्यानंतर आपण तिथून प्रायव्हेट गाडी माझी बाईक घेऊन आपण पुढचा प्रवास सुरू करणार आहेत. आणि तो प्रवास तिथून आपण हरिहर किल्ल्यापर्यंत करणार आहोत, जिथे इतिहास, थरार आणि निसर्ग एकत्र अनुभवायला मिळतो असा हा किल्ला आहे हरिहरगड. चला तर मग हा खास ट्रेक अनुभवायला माझ्यासोबत निघूया आपण लवकरच. तर फायनली आपण पोहोचलोत कसारा स्टेशनला. आता थोडा वेळ आपण वाट बघणार मित्रांची. अजून ते आले नाही, त्यांना अजून किमान 1 ते 1.5 तास लागणार आहे. सो आपण थोडा रेस्ट करू आणि ते आल्यावर आपण इथून सुरुवात करू. प्रायव्हेट गाडीतून निघायचं आपल्याला. आला आहे काय? सो वाजलेत 3. आता जस्ट बाकीचे मित्र आले आहेत, आता स्टेशनला उतरलेत. आता आम्ही सुरुवात करू. आता इथून गाडी पकडून सुरुवात करू निघायला. बघूया कुठे राहिलेत. आपली मंडळी आलेली आहे. सर शेठ, अरे काय तुम्ही हरवलेलात की काय? जय शिवराय. जय शिवराय बाबा. सो सर्व मंडळी आली आहे. आता मी निघतो इथून. दादू जा पुढे बस. निनाद पुढे बस. हा चल. सो फायनली आपण आता ट्रिपला सुरुवात करतोय. कसारावरून निघालोय जस्ट. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहेत कसारा स्टेशनवरून. मस्तपैकी सुरुवात जस्ट केली आहे. हरिहरगड हा कसारा स्टेशनपासून किमान 50 ते 55 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे आपल्याला 2 ते 2.5 तास आरामात लागणार आहेत. समोरच्या गाडीमधले आपले बाकीचे सर्व मित्र आहेत आणि मी आणि माझा मित्र बाईकवर चाललो आहे. पण जो नाईटचा व्ह्यू आहे ना, खूप मस्त वाटतं, भारी आहे. रस्तेही चांगले आहेत आणि नजाराही 1 नंबर आहेत. सो जेवढ्या लवकर आपल्याला पोचता येईल ना, सो आपण ट्राय करायचं आहे पोचायला. बघू आता किती टाईम लागतो आहे. सो भेटू आपण आता पायथ्याशी. सो आत्ता आपण जस्ट पायथ्याला पोचलो. आता जस्ट ट्रॅक सुरू करतोय. बस अजून काय पाहिजे? सकाळपर्यंत पोहोचलो बस झालं.
सध्या हा जो ट्रॅक आहे ना आपण नाईटचा चालू केला आहे. नाईट म्हणजे आता मॉर्निंग अजून झाली नाही प्रॉपर. 6:30 होत आले सो अजून उजेड झाला नाही. सो सध्या सर्व रस्ते शोधत चाललेत. हा काय शोधतात आहे काय नक्की. जस्ट सूर्य आता उगवतोय मस्त. थोडी अजून 15-20 मिनिटाने मस्त सकाळ होईल. सो जो सकाळचा व्ह्यू असेल ना अतिउत्तम असेल. आणि आज जो ट्रॅक आम्ही सुरू केला आहे जस्ट गावातून सुरू केला आहे. आता मंडळी पुढे गेली आहे, आम्ही पाठवून चालतो आहे. हा आय थिंक सो 1.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. नॉर्मल आहे, फक्त स्टेट आहे. त्याच्यानंतर मग ट्रॅकिंग प्रॉपर म्हणजे डोंगरावर चढायचं आहे ते. आणि हा जर बघायला गेलात ना ट्रॅक 1.5 तासाचा नॉनस्टॉप जर तुम्ही कंटिन्यू केलात तर 1.5 तासाचा ट्रॅक आहे. हा बघा, हा समोरचा डोंगर आहे तोच आपला हरिहरगड आहे. थोडं आता उजेड व्हायला चालू झालं आहे. दिसतंय आता जरा बरं वाटतंय. ट्रॅक करून हार्डली 5 मिनटं झालेत. थोडंसंच वरती आलो आहे. सो आत्ता कुठे प्रॉपर मॉर्निंग झाले, अजून खूप बाकी आहे. ऑलमोस्ट आपण चढलो आहे थोडं. अजून 30% ट्रॅक कंप्लीट झाला आहे. सो आता चाललो आहे वरती. अजून काय ट्रॅक एवढा डिफिकल्ट नाही. ओके आरामात चालले सर्व. मेन ट्रॅक जो मेन ट्रॅक आहे तो वरती आहे. सो त्याला अजून खूप टाईम आहे. ऑसम प्लेस आहे. तसा एक टप्पा कंप्लीट झालेला आहे आणि वरती आलेलो आपण. हो काय नजारा आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. ह्या गडाचे वैशिष्ट्य असे काही जास्त नाहीत, पण जो हा गड आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या ज्या गडाची वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पायऱ्या आहेत.
सो आपण आज त्याच बघायचा आहे, कारण का जो थ्रिल आहे ना तो बेस्ट ऑफ बेस्ट ह्या म्हणजे सर्वात रिस्की. आत्ता तर आम्ही थंडीमध्ये आलो त्यामुळे एवढा काही जास्त रिस्क नाही, पण पावसाळ्यात थोडा रिस्की आहे आगड. आणि मे महिन्यातही तुम्ही येऊ शकता. हां, बट मे महिन्यात आला तर तुम्हाला एक बेनिफिट आहे, तेव्हा तुम्हाला करवंद खायला भेटतील गडावर, त्याची झाडं आहेत. सो तुम्हाला तो एक बेनिफिट मे महिन्यात आहे. आत्ता काही नाही आहे, बट आता थंडीचे दिवस आहेत. मस्त खूप बरं वाटतं आहे, जास्त थकवा पण लागत नाही आहे, मस्तपैकी ट्रॅक होतो आहे, सर्व व्यवस्थित. इथे खाऊसाठी दुकान आहेत. आता इथे पर्यटक खूप येतात, त्यामुळे कसं असतं की तुम्हाला जर काय खायचं बियचं असेल ना तर तुम्ही इथे खायला घेऊ शकता. चला पोरांनो, तो बघ, तू चाललास पहिला, तुझं तोंड दिसलं पहिलं. बास. तू फक्त टाक यश. हां, मी काय क्रॉप बीप नाही करणार आहे, मी टाकणार आहे. आत्ता आपण पोचतोय. एक मिनिट आता मेन आपण आता स्पॉटला पोचतोय. आता तुम्ही इथे थांबणार आहे की काय करणार आहे? सो आत्ता आपण मेन स्पॉट चालू केला आहे वरती चढायला. तर सर्व जरा स्पीडमध्ये आहेत, घाईमध्ये आहेत. आत्ता खरी ट्रॅकिंग चालू झाली आहे. फिरायचं हे जवान आणि आम्ही म्हातारे. तू तर आहेस दादा. फायनली आता आपण चाललो आहोत जो मेन स्पॉट आहे शिड्यांचा, तो. आपली अर्धी पब्लिक पुढे गेली आहे, आपण थोडं लेट आहोत. ते बघा चढतात आहे. ए
सर्व पब्लिक यासाठी इथे येते. हा मेन स्पॉट आहे. हा येते ना, येते सांभाळून चला. तर फायनली आपण पोहोचलो आहोत वरती, जिथे खरा ट्रॅक केला जातो. सो आता आपल्याला सुरुवात करायची आहे इथून. बघा या साईडला पण माकडं आहेत, त्या साईडला पण माकडेच आहेत. मेन प्रॉब्लेम चढताना हाच की माकडं त्रास देतात, बाकी काही नाही आहे. कधी कधी अंगावर धावून येतात. सो तो प्रॉब्लेम आहे. आता आपण सर्व एकत्र आता सुरुवात करणार आहे चढायला. वरती बघत असेल तर तिथे बघा माकडाला त्रास देतात. मेन प्रॉब्लेम हाच आहे. तर सो काठी असेल तर थोडं हाकवायला बरं पडतं, सेफ साईड, बाकी काही नाही आहे. मी आधी जातो. हा बघा, हा फुल थरारा सीन आहे. तो पाटी आहे ना दादा आपला, समीरलाच माहिती आहे. समीर आहे पाटी. पाय ना क्रॉस. हा ए पकडायला. हा हे बघा, हे इथे ते पकडायला जागा दे. हे चल इथे पकडायला, चढताना पकडायला जागा आहे व्यवस्थित. हे जे आहेत ना खाचे, हा समोर बघा वरती आहेत. हे बघा, मेन तर सर्वात यांची भीती असते. सध्या ते बसले आहेत पण शांत आहेत. नशीब आमचं जरा चांगलं आहे त्यामुळे शांत आहेत. मोबाईलवर लक्ष ठेवा सर्वांनी. जाम रिस्की रस्ता आहे. ही दुर्बीण आहे ना, इथून तुला तिथपर्यंत तू बघू शकतोस. अरे असं पण बघू शकतो आपण. नाही तसा नाही. हा जो आहे ना त्या गड किल्ल्यांवर बघण्यासाठी लाईक दुर्बीण टाईप आहे ते. आता त्याची एक्झॅक्ट मला पण नाही माहित, बट बघ तू एक डोळा बंद कर आणि बघ, तुला प्रॉपर पॉईंट दिसतील. पॉइंट दिसले. हा प्रॉपर पॉईंट दिसतात. कुठल्या ह्याच्यात काहीतरी असेल ना पुढे. काय हा हे काय थोडा रिस्की आहे. बघा चल चल पुढे जा. ए पोरांनो इकडे बघा. चला हा तुम्ही पुढे गेलात. आलास चला, जाम आहे इकडे बघा. थोड़ा एडजस्ट करो बोल. अरे पूरा हाँ मी ते सांगतो. अरे पूरा जगह खाली, आगे चलो. चल चला 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 चला. हा चल दादा चल, तू चल. व्हिडिओ काढतोय मी. तिथून काय निघणार एकटाच दाखवणार. या पोरांनो चला. क्लिक मारतो. चला 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 चला.
उतरणार आहे तर आपण पटापट जाऊ. ऑलमोस्ट संपलेला आता. गाडीतून काढू. कोण उतरतंय काय? हा उतरते. बोल ना बाबा. पाय दिलं ना? सॉरी. चला चला उतरतायत ना कोणतरी? उतरते. हा पॅचर आहे. चल 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 इथं उतर त्यांना. जाऊ वरती. चल चल एक साइड चल सॉरी. पोरांनो आहेत ना? जोश कमी झालाय पोरांचा. हाऊ द जोश गाईज. नंबर फायनली आपण स्पॉटला पोचलो आहोत. बरं कुठे गेली? तिकडून तिथूनच आहे. चला का आलं नाही का रस्ता? हात देऊ काय? उडी मारतो. आरामात काही करू नका मुली. चला 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 चला. दे काटा दे. पाहिजे तुला. चल. फायनली आपण पोचलो आहोत मित्रांनो. फायनली आपण पोचलो आहोत. कुठे चला? वरती पण जायचं. अरे बसा आम्ही आत्ताच आलो. फायनली ट्रिप कंप्लीट केली. हे आपण आहे अजून आहे थोडी. बघून येतो पटकन.
वरतून जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. आत्ता आपला सध्या ऑलमोस्ट फिरून झाला आहे. तर थोडासा एक पॉईंट बाकी आहे तो वरती. तो तुम्हाला टोक दिसतोय ना त्या टोकाला जायचं आहे. तिथे थोडंसं फिरायचं आहे. सध्या इथे ग्रुपचा फोटो सेशन चाललं आहे मस्तपैकी. आज ना सॅटर्डे संडे त्यामुळे थोडी गर्दी आहे, पण ना खूप कमी गर्दी आहे. नाही तर कधी कधी सीझन जसा पावसाळ्यात ना बेकार गर्दी आहे. सो तेवढी नाही आहे बट रिलॅक्स गर्दी आहे. टेन्शन नाही, व्यवस्थित चढायला भेटतं आहे आणि पूर्ण स्पॉट्स खाली आहेत त्यामुळे व्यवस्थित सर्व फिरायला भेटतात आहे. सो स्पॉट तुम्ही बघाल ना क्लास आहे. दाखवतो तुम्हाला. पाठचा जो व्ह्यू दिसतो बघा क्लास आहे. एक नंबर असा व्ह्यू आहे पद्धतशीर. दोन्ही साईडचे व्ह्यू आहेत ना. एक गड खूप छोटा आहे बट दोन्ही साईडचे व्ह्यू आहेत ना खूप सुंदर आहेत. म्हणजे अप्रतिम. म्हणजे इथून निघायची इच्छा होत नाही सध्या असे झाले. अशी मंडळी कुठे गायब झाली बघूया. तिकडे सर्व मंडळी गेली आहे. मी एकटा आहे पाटील. इथे आल्यावर ना मन तृप्त झालं आहे. म्हणजे एक जो क्लायमेट आहे ना आणि एक नंबर म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत एवढा भारी नाही सध्या सीन आहे. तुम्ही डोंगररांगा पूर्ण बघू शकता. खूप मस्त आहे. आपला पूर्ण हा सह्याद्रीचा पट्टा आहे जिथपर्यंत जाईल तिथे. हां आणि आता तुम्हाला मेन तर बघा इथे ह्या 3 टाक्या आहेत. ह्या पाण्याच्या 3 टाक्या आहेत. आपलं समोर जे दिसतंय ते हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं आणि शंकराचंही मंदिर आहे. हे आहे शंकराचं मंदिर छोटंसं आणि हे मोठं तलाव आहे. त्याच्या बाजूला एका साईडला आपलं शंकराचं मंदिर आणि हे दुसऱ्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे. एक्झॅक्ट आता मला माहीत नाही आहे पण हे एक तलाव होतं छोटंसं. अजूनही बघा तसंच आहे, फक्त पाणी खदूळ दिसतंय तुम्हाला. इथे एक छोटं तलाव आहे. हे एवढं मोठं आहे. तिथे सध्या फक्त त्या ह्याच्यात तुम्हाला ते पाणी दिसतंय. ते बघा इथे विजिट करायला तुम्हाला नाही बोललात ना तर पावसाळा आणि थंडीच्या दिवसात तुम्ही नक्कीच येऊ शकता. पावसामध्ये थोडा रिस्की आहे कारण का पूर्ण ज्या शिड्या आहेत त्याच्यावर ना शेवाळी असते त्यामुळे घसरून बिडायची भीती आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप रिस्की आहे. त्यापेक्षा तुम्ही थंडीमध्ये जो आता आम्ही आलो आहे हा सीझन आहे एक नंबर आहे. एक तर तुम्हाला जास्त गरमी नाही भासत आहे, मस्त थंड वातावरण आहे आणि तुम्ही हवं तसे फिरू शकता. सो बरं वाटतं आहे फिरताना. काही जास्त थकवा पण नाही आहे. खूप मस्त वाटतं आहे फिरताना. वातावरण पण एकदम शांत आहे आणि थंड आहे त्यामुळे खूप बरं वाटतं आहे. पावसात यायचं असेल तर जरा तुम्हाला चांगले शूज घालून तुम्हाला यावे लागेल. तर तुम्ही येऊ शकता सेफ साईड म्हणून. तर रिस्की आहे बट तुम्ही येऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा जो तुम्हाला समोर दिसतोय ना तो गोळा बारूद खाना आहे. तिथे गोळा बारूद ठेवले जायचे. त्यात सर्व गोळा आणि बारूद ठेवले जायचे. घरी पाठवूया. लेफ्टला बघ. कुठं बघू? हा बघा पूर्ण. ओके.
ऑलमोस्ट आपला पूर्ण गड फिरून झाला आहे. तो एक पॉईंट बाकी आहे. सो खाली आहे ते पूर्ण खाली आहे. काय नाही त्याच्यात मंदिर नाही आहे ते बारूद गोळाचं हे आहे ते दारू गोळा सॉरी. देवा इकडे इकडे पण आज ना एक मस्त गोष्ट बघितली ते आमच्यापेक्षा ना म्हणजे यंग जनरेशनपेक्षा ना इथे 50, 60, 70 एक तर काहीतरी 70च्या वरती प्लस म्हातारे आहेत आमच्यापेक्षा जास्त एनर्जीने चढलेले आहेत आणि आम्ही थकत सो एक हे बघून बरं वाटलं. बेस्ट. त्यांच्यात आमच्यापेक्षा जास्त एनर्जी होती. पूर्ण एक प्रॉपर ग्रुप होता त्यांचा सर्व याचे भारी एनर्जी फट्टे होते एक नंबर. आमची पण फर्स्ट ट्रिप आहे. दोघे खाली या पोचलो आहोत. बघ हे बघा तुम्हाला मागाशीच बोलत होतो हमारे सामने दो रास्ते थे. सर्व एजेड आहेत आमच्यापेक्षा जास्त जिद्दीने चढतात आहे खूप. आणि आता आम्ही पोचलोय फायनली मेन पॉईंटला जिथे महाराजांचा झेंडा फडकवला. तुमचा व्हिडिओ काढलाय माझा नाही काढला लक्षात ठेवा. तुमचं जरा आलं तुमच्या मी पण जाणार. किती केलंय चिपकून ठेवला माझ्याकडे कॅमेरा. मी शेवटला उतरून काढायचा माझा व्हिडिओ मला हा, ठीक आहे. सर्वांनी मनावर घेतलंय काय एवढी चांगली जागा असताना इकडे नाही अरे ते एक अनुभव ए ठीक आहे आज काही चढत नाही वरती आडावरती पोचला. स्वतः चढली पाहिजे हे इथून पण आहे. एकदम झूम एकदम झूम. काय नको काढू असं ठेव. एवढं दिवस करून खाली गेला. माझी काठी दिवस टाकले आणि ती राहते ही त्याला ठीक आहे.
हे बाकीचे कुठे आहेत? तिकडून आले छान आहे ना हे बाबा इथे ये दे हात दे हात दे लेवलला आलो खाली उतरलं शौर्या आपण घारीच्या लेवलला आलो संभाजी महाराज की जय 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 भवानी जय भवानी चला 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 माझा नको व्हिडिओ खूप बेकार आहे आज चल सर मी सध्या मस्तपैकी व्हिडिओ निघणार आहे चांगले उतरा हे काय पडलं कोणाचं हे काय पैसे पडले कोणाचे काय पडलं गाड्या वॉचचं पडलं काहीतरी फायनली आता उतरायला चालू केलंय आपला ट्रॅक कंप्लीट झालाय पण खूप मजा आली आजचा ट्रॅक होता ना बेस्ट होता आता उतरताना सर्वांची मजा बघायची कारण का जेवढा चढायला कठीण आहे ना तेवढासं उतरायला पण कठीण आहे त्यामुळे जेवढी मजा आता उतरताना येणार आहे ना एक वेगळी सो बघू आता किती मजा येते उतरताना आपला पूर्ण गड फिरून झाला आहे मस्तपैकी पद्धतशीर पूर्ण 100% आपण कवर केला आहे हा गड लास्ट टाइम राजगड होता तो आपला अर्धा राहिलेला बट हा आपण 100% कवर केला आहे कारण का गड छोटा आहे जास्त इथे काही बघायला हाही नाही आहे पण मस्त आहे आता उलट ह्यांची मजा येणार ती वेगळी हा बघ सामान्य कसं कोरला त्या टायमाला कोरलंय म्हणजे विचार करायची गोष्ट तू कोण उतरतोय कोण आपलं आहे काय कोणाची हा मला वाटलं याची सांगतो तो डायरेक्ट याची सांगतो काढले मी व्हिडिओ नाही नंतर कसे हाच व्हिडिओ टाकतात ना रील्सवाले कसं वरतून बघत मेन तर तोच आहे आणि उतरताना सर्वांची फाटते ती वेगळी काढतो रे कट करेल जाता नको टेन्शन घेऊ काढतो बिंदास काढ नाही आपला नाही मेना उतरून दे तू उतरतोस मी उतरव तू उतरला हे आता विचार सर्वांना कसं वाटतंय चष्मा नाही गेला आपण हे हा उडवीन माकडे नव्हते
हा सर उलटा नाही सरळ सरळ उत्तर अरे इथे हात टाका त्याच्यात हात टाका हे जे पकडायला खाची ठेवून तर त्याच्यात हात टाका त्याच्यात हात टाका आरामात उतरा तुमच्या मागे मी आहे मी उतरेपर्यंत माझ्या माकड बांबू टाकील हा तुमची काढायची व्हिडिओ माझी काढ ना माझी काढ ना करतोय मी कंटिन्यू करतोय ते आता उतरायला 10 मिनिटं लावतो पोरांनो काय पोरगी आहे तू आता केस नाही दिसत नाही अरे काय हळू 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 अले बाबा ते पकडायला लागत नाही गुटखा पडला की काय रे भावानू कसं वाटतंय काय नाही शाळेत माहित आहे छान आहे आजचा ट्रॅक ना आपला कंप्लीट झाला आहे फायनली पूर्ण एन्जॉय केलं आहे मस्त पूर्ण हरिहर गड आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे हवा तसा एकही पॉईंट आपला सोडला नाही आहे आणि तुम्ही बघा की तुम्हाला किती आवडतो कारण का जरी हरिहरगड छोटा असला ना तरी फिरण्यासारखं आहे आणि थंडीमध्ये आणि पावसामध्ये खूप काही अनुभवायला भेटतं मस्तपैकी त्यामुळे बेस्ट ऑफ बेस्ट आणि याच्यामध्ये जे सीन्स आहेत ना म्हणजे डोंगरा टॉपला पोचल्यानंतर जे व्ह्यूज आहेत ना एक नंबर म्हणजे खूप भारी व्ह्यूज आहेत सो तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा